आम्ही मत देणार नाही तर देणार नाही. दुरवस्था आहे आमच्याकडे. महाबळेश्वर नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने महाबळेश्वरमधील प्रभाग क्रमांक 2 मधील मतदारांच्या समस्यांचा आज न्यूज मराठीने आढावा घेतला असता अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने प्रभागाअंतर्गत मागील अनेक वर्षांपासून रस्त्यांची झालेली दुरावस्था, सांडपाण्याच्या योग्य नियोजनाअभावी निर्माण झालेला नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, पथदिव्यांची झालेली दुरावस्था, विजेची अनियमितता अशा अनेक प्रकारच्या समस्यांनी त्रासलेल्या नागरिकांनी प्रशासकीय कालावधीमध्ये वारंवार समस्यांचे निवारण करण्यासंबंधी प्रशासनाकडे मागणी करून देखील प्रशासनाने सर्वसामान्य जनतेकडे ढुंकूनही न बघितल्याची खंत आज न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केली. या अनुषंगाने आम्हाला आमच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करणारा व आमच्या समस्यांचे निवारण करणारा लोकप्रतिनिधी हवा आहे व अशाच लोकप्रतिनिधीच्या मागे आम्ही उभे राहू अशी भावना देखील यावेळी प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांनी न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केली. सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि सगळीकडे प्रचाराची रणधुमाळी देखील पाहायला मिळते. आज आपण राज्यातील क वर्गातील सर्वात श्रीमंत समजले जाणारे महाबळेश्वर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आले आहोत. खरं तर या प्रभागाची मतदार संख्या ही सर्वात कमी आहे आणि आज याच प्रभागातील काही सुज्ञ नागरिक, सुज्ञ मतदार बंधू आज आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याकडून आपण या प्रभागातील समस्या आणि त्यांचा होणारा जो कोण नगरसेवक असेल तो कसा असायला हवा हे जाणून घ्यायचा थोडक्यात प्रयत्न करूयात. नमस्कार, नाव सांगा. सचिन पवार. काय समस्या आपल्या प्रभागातील? समस्या प्रशासन राजवट आल्यापासून आपल्या रस्त्याची दुर्वस्था झालेली आहे आणि ती काय लक्ष द्यायला तयार नाहीत आणि त्याची पाण्याची पण दुर्वस्था आहे आमच्याकडे. आता आपले साईड बॉर्डर नाले पावसाळ्यात आम्हाला लय प्रॉब्लेम होतो कारण की नाल्यांच्या पाणी येणार आहे ते रोडवर येते. बरोबर. जाण्या येणारा लय प्रॉब्लेम आम्हाला. रोडवर खडी येते, वाहतुकीचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. त्यामुळे गाडी आम्ही टू व्हीलर पण आम्ही आमच्या रोडवरनं नेऊ शकत नाही. काय समस्या आहे? आमच्याकडे रस्ते प्रॉब्लेम आहे, आमच्या रस्त्याचे, नाल्यांचे, लाईटचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पाणी मिळत नाही कधी. प्रशासन काही काम केलंच नाही महाराष्ट्रामध्ये आमच्या भागाला. बरं, या आधीचे प्रतिनिधी होते त्यांनी काही काम केले नाही? त्यांनी पण केली, थोडीफार केली, पण आपल्या समस्या तुम्ही आपण आता काय म्हणजे ठीक आहे आता मध्यंतरी प्रशासकीय सत्ता, पण त्याआधी तुम्ही त्या लोकप्रतिनिधींकडे मांडल्या नाहीत? त्यांनी थोडं केलं की त्यांनी होते पहिले थोड्याफार केलं, मग काही नेमकं लक्ष दिलं नाही. म्हणजे बरं, पहिल्या 5 वर्षांनी कुणी आमचा जो नगरसेवक होता आमच्याकडे होता त्यांनी लक्ष दिलंच नाही. रोडचं काही काम केलीच नाही. बरं, काही आरोग्याच्या पण समस्या आहेत का फक्त रोडच्या समस्या? रोड आणि बाकी आमच्याकडे लागतं रोड, लाईट, नाले वगैरे पावसामध्ये काय ते आहे प्रॉपर, बाकी कुठे काय प्रॉब्लेम आमचे नाले अशी नाल्यांची अशी अवस्था आहे. अच्छा, सगळे रस्ते असे कुठल्याही रोडला आमचे गेला तर आमचे रोड असे रस्ते आहेत. तुम्हाला काय वाटतं? नाही, काही नाही. खरं तर 8 वर्ष झाली प्रशासक जे शासन आपले इथे नेमले गेले हां, आणि ह्यांनी एवढे 8 वर्षामध्ये कुठलाही विकास काही केला नाही महाबळेश्वरचा. आता जे नगरपालिकेचे इलेक्शन आता आले याच्यावर हा असा उमेदवार हवा आहे की जो कामं इथली करेल. बरोबर. आणि त्या लोकांच्या बरोबर आम्ही राहणार आहे. बरोबर. म्हणजे अशा लोकांना तुम्ही निवडून द्यायचा प्रयत्न करूया. जे लोक जे प्रभागाचे काम त्या महाबळेश्वर सर्व प्रभागामध्ये हीच अवस्था आहे रस्त्यांची सगळ्यांची. बरोबर. तर महाबळेश्वरमध्ये जे म्हणजे कुणी नगरसेवक असेल जे व्यवस्थित काम करणं असेल त्याचं आम्ही मागे असणार आहोत. आपल्याला काय वाटतं आपल्या तुमच्या मनातील नगरसेवक कसा असायला हवा किंवा तुमच्या प्रभागातील समस्या काय आहेत? नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. आता तुम्ही आमची सर्वात महत्त्वाची अडचण आहे म्हणजे माझी महाराष्ट्र शासनाला कळकळीची विनंती आहे की रोडची अवस्थेची अतिशय दुर्मिळ आहे. मी स्वतः गाडी चालवत होता, दुचाकी चालवत होता, 2दा पडलेलो आहे. आज तुम्ही रोडची अवस्था बघितली, रोड राहिलंच नुसते खड्डे आणि दगडीच येतात. तर माझं असं मत आहे की तुम्ही जेव्हा पण टेंडर काढता, हे वॉटर सप्लायचं टेंडर जेव्हा निघालं, खोदून रस्ता ठेवला, त्याला दुरुस्ती कोण करणार? त्याचबरोबर त्या दुरुस्तीचं पण टेंडर निघालं पाहिजे. त्यानंतर त्याला काही मलमपट्टी नाही आहे. वारंवार जेव्हा 1-2 इन्सिडेंट घडल्यानंतर मग आम्ही नगरपालिकेत जाऊन कळवलं, तेव्हा त्यांनी मग थोडंसं बुलडोजर आणून थोडंसं त्याची लेवल केली. तर चालायला सुद्धा येत नव्हतं, गाडी तर सोडून त्या चालणं सुद्धा अशक्य झालं होतं. माझी कळकळीची विनंती आहे, या मूलभूत गरजांवर त्यांनी भर द्यायला हवा आणि तुमच्या समस्या थोडक्यात सोडल्या पाहिजे. गरजेचं आहे कारण महाबळेश्वरमध्ये काही मूलभूत सुविधा आहेत. आता हे पर्यटनावर अवलंबून असलेलं स्थळ आहे आणि अशा ठिकाणी रोजगाराची तर समस्याच आहे, परंतु येणारे जो पर्यटक आहे महाबळेश्वर त्याच्यावरती आपलं जनजीवन चाललेलं असतं, तर त्यांच्यासाठी सोयी काहीच करत नाही आहेत. आणि सेकंड म्हणजे काय
की आता गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासकीय राजवट आल्याच्या नंतर शासनानं इकडं पूर्ण दुर्लक्षच केलेले आहे. तुम्ही महाबळेश्वर पाजणी रस्त्याची अवस्था असेल किंवा महाबळेश्वरमधली अवस्था असेल, आमच्या स्पेसिफिक आमच्या वॉर्डमधली समस्या तुम्ही बघा. गेले 4 वर्षे रस्ता नाही, काही नाही, पाणी नाही आहे. आणि एक नगरसेवक असणं का गरजेचं आहे की जेणेकरून त्याला आपल्या वार्डच्या समस्या माहिती असाव्यात. नगराध्यक्ष का असावं की शहराचा सर्वांगीण त्याला विकास करता यावा आणि कुठे काय कमी आहे, लोकांना हवं काय असतं. नागरिक सुविधा काय, स्ट्रीट लाईट असेल, पाणी असेल, लाईट असेल, या सगळ्या गोष्टी आणि आरोग्याच्या या दृष्टीकोनातून आम्हाला एक चांगल्या प्रतिनिधीची अपेक्षा आहे. आणि चांगला प्रतिनिधी यावं आणि त्यांनी वॉर्डच नाही तर संपूर्ण महाबळेश्वरमध्ये लक्ष घालून प्रथमतः पार्किंगची व्यवस्था करावी, स्थानिक लोकांना समजून घ्यावं आणि लोकांच्या सोयीसुविधा आणि राहण्याची तर प्रचंड गैरसोय आहे. तर अशा काही गोष्टी आहेत त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं असं मला वाटतं. सुविधा होत नाही. हा? ज्यांनी सुविधा करतील त्यांना मी मत देणार. आमची मुलं कामाला होती, बोट क्लबला त्यांना काढली होती, त्यांना लावलं तर आम्ही मत देणार, नाही तर देणार नाही. आमचं मत वाया गेलेला चालत आम्ही कुणाला मत देणार नाही. आमच्या गावाची काही सुविधा नाही. रोजी के हमारे दुकानों का मसला है, वो भी हल होना चाहिए. जो बच्चे नाही, पढ़े नाही, लिखे काहीतरी उनको मसला रोजी काय नहीं है, उनको भी हटलं रोजी पाहिजे मिलना ना. चाहिए. हा? पूरे बच्चे लोग पढ़े लिखे रहे के भी बोर्ड चला रहे हमारा नहीं चला तो रहे, बोरिंग उनको भी है. कुछ अच्छी जॉब मिलना चाहिए. बोरिंग आहे आम्हाला इथं. पानी का चाहिए कुछ. बोरिंग आहे आम्हाला. बोरिंगचं पाणी नाही तर आम्हाला इतक्यातनं पाणी आणायला लागतंय. काय सुविधा आमच्या गावाची करायला लावल्या. मग आज किती दिवस झाले बघा वरतो लाईट नाही खांबाला. खांबाला लाईट नाही. पाईप तिथं फुटलाय कुणाचा. तो किती 2 महिने झाले मी ओरडतो तर ते सुद्धा अजून बनवलेलं नाहीये. मग काय गावाची सुविधा करणार का? हा? दारं बनवण्याची त्याला सिमेंट नाही. आम्ही मत देणार नाही. जाते पावसात. आमची जे ते सुविधा नीट पाहिजे ना. रस्त्याला खड्डे आहेत. गाड्या येताना पोरांचे ऍक्सिडेंट होते. मेरा पण ये चाहिए, बच्चे लोग पूर्ण नौकरी लगनी चाहिए. रस्ता नाही नीट. घर में गांव में तो अभी आते ना वैसा गांव में आने का और देखने का किधर क्या है किधर नहीं वो देखने का और बच्चे लोग को काम को लगाने का. या प्रभागातील काही महिला वर्ग देखील आज आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याकडून देखील या प्रभागातील समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूयात. ताई, काय सांगाल, काय समस्या आहे आपल्या प्रभागातील? आमच्या इकडं कधी झाडू आले नसतात. ड्रेनेज लाईट आमची खुली आहे. अच्छा. लाईट कधी लाईटी अशा गेल्या वगैरे तर काही लक्ष घालत नाही, काय नाही. 50 फोन करायचे तेव्हा आमच्याकडे ते येणार. असं आमचे बरेच हे येतं, ते कोणी म्हणजे आमच्याकडे काहीच लक्ष देत त्याबद्दल नाही. तुम्ही तक्रारी नोंदवल्या त्याच्यावर? नोंदवतो आम्ही, पण कोणी त्याची दखल घेत दखल घेत नाही. हा. अच्छा. मग ते आमचे जर कोणी हे समस्या आमच्या दूर केली. रस्ता नाही, रोड नाही आमच्याकडं. ह्या रोडला कधी झाडू आले नसतात, कधीच नाही. आम्ही कधी झाडू मारतो, कधी काय काय वेळेस. अच्छा. हा. कारण आमचे कस्टमर असतात त्याच्यामुळे आम्ही झाडू म्हणजे नगरपालिकेचे कोणी कर्मचारी आहेत? कर्मचारी इकडं आमच्याकडे नसतातच. कधी 6 महिन्यातनं वर्षातनं कधीतरी झाडू आमच्याकडं मारतो. मग ते आमचं ते या सोयी जे करेल कोण काय होतील. मग तुम्हाला कसं वाटतं, कसा नगरसेवक हवाय तुम्हाला? आमच्या जे सोयी आमच्या सगळे अच्छा, करणार. तुमच्या ड्रेनेज लाईन नाही आमच्याकडे. मेन म्हणजे ड्रेनेज लाईन आमची जवळजवळ 20 वर्ष झालं आमच्याकडे ड्रेनेज लाईनची आम्ही हे करतोय, मागणी करतो, पण कुणी काय ते लक्ष घालत नाही. म्हणजे थोडक्यात तुमचा मूलभूत गरजा सोडवणार नगरसेवक तुम्हाला नगर पुढचा पाहिजे. हवाय. हा, आम्हाला पाहिजे. ताई, तुमच्या काय समस्या आहे? काय सांगाल? तेच समस्या आहे आमच्या ड्रेनेजचं लाईन किती वर्ष झाली इकडे मेन नाही. म्हणजे मेन सगळ्यांचे जे जिराव खड्डे आहेत आमचे. अच्छा. हा, मग आम्हाला ती मेन ड्रेनेज लाईन आम्हाला पाहिजे. ते आमची कोणच सोय ती करत नाही. म्हणजे ते आम्ही 20 वर्ष झालं प्रत्येकाची आम्ही- सोय थोडक्यात करून ठेवली हा, असंच आहे. आम्ही ते सगळ्यांचे म्हणजे हेच आहेत, जिराव खड्डेच आहेत बहुतेक. तसं लाईन गेलेली आहे, फक्त जॉईन करायची एवढंच आहे. 10 वर्ष झाली. 10 वर्ष, 10 का रे 15-20 जास्त वर्ष झाली. ही मूलभूत गरज आहे आणि की तेच आहे. शौचालयाची लाईन 10 वर्षापूर्वी काम चालू केलं होतं नगरपालिकेने. ते अर्धवट आहे, तर त्यांनी ते पूर्ण करावं. 10 वर्षानंतर त्याच्यात पुन्हा काय तरतूद करण्यात आलेली नाहीये. ती सर्वात आमची बेसिक गरज आहे. आणि त्यानंतर लाईटचं लाईटचे समस्या खांब आहे. बघा, हे खांब बघा समोर, तुम्ही बघा तुमच्या आणि जर संध्याकाळची सगळ्यांनी लाईट लावल्या तर लाईटची पॉवर कमी येते, घरचे गिझर चालत नाही. या बेसिक गरज आहेत. आम्हाला नगरसेवक, नगराध्यक्ष असा हवा आहे जो आमच्या गरजावर लक्ष देईल, मूलभूत आमच्या गरजा पूर्ण करेल. त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढेल. हा, बरोबर. त्यांना आम्ही पाठिंबा देऊ जे पूर्ण आमचं- तुमच्या काय समस्या आहे? काय सांगाल? त्यांनी सांगितलं तेच म्हणजे सगळं. म्हणजे सगळ्यांच्या एक थोडक्यात एकच पण मूलभूत गरज आहे. सगळ्यांच्या आमच्या घरात ड्रेनेजची तेच लाईन मेन महत्वाची गेली पाहिजे. ज्या पद्धतीने आपण महिला वर्गांच्या देखील समस्या या ठिकाणी जाणून घेतल्या, त्या पद्धतीने आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये प्रभाग क्रमांक 3च्या देखील समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. कॅमेरा पर्सन संजय चोरगेसह मी शरद चावरे, न्यूज मराठी, महाबळेश्वर.